तीन सामने बघितले ना तर ते शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय प्राप्त केला होता. हॅलो, या ठिकाणी सन्माननीय श्री रवींद्र म्हात्रे, श्रीरंग थळकर आणि तुळशीदास सुरेकर, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्री रवींद्र म्हात्रे, श्री श्रीरंग थळकर आणि श्री तुळशीदास सुरेकर, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. ओव्हर टू सौरभ सर. तो आलाय अक्षय पाटील, मोन्या आलाय. याच मोन्याने खऱ्या अर्थानं 2 6 मारून मॅच मध्ये एक चांगला स्कोर उभारण्यामध्ये खऱ्या अर्थानं महत्वाची धुरा सोपवली. खऱ्या अर्थानं महत्वाची जबाबदारी येथे घेतली आहे. तोच मोन्या इथे गोलंदाजीसाठी येतोय. ओके, चेंडू राकेशला ह्या चेंडूवरती बीट केलंय. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक दिशा हे गोलंदाजाचं तंत्र असतं ना, तेच तंत्र या चेंडूवरती वापरताना दिसतोय. चेंडू इथे मात्र डॉट आलाय. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होणारा हे षटक जरूर होऊ शकतंय. विकास दादा, 17 चेंडू 35 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये नक्कीच रंगतता वाढत चालली आहे. आणि मोन्याचा स्पेशल चेंडू कुठला आहे तर ऑफ कटर, आणि त्या पद्धतीचा हा पहिला चेंडू बघितला. पण ऑफ कटर टाकला होता, फलंदाजाला बॅटच्या समोर टाकला होता चेंडू, आणि चेंडू सरळ ऑफ होऊन पुढच्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न, हवेत खेळण्यास भाग पाडलंय. यष्टीरक्षक चेंडू खाली जातोय, पकडतोय सोपा झेल, आणि या ठिकाणी राकेश प्रभूचा समाप्त होतोय खेळ. राकेश बाद. राकेश प्रभू मागील मॅचचा हिरो तो इथे मात्र बाद झालाय. न्यू बॅटर येथे मात्र कोणता बॅटर फलंदाजीसाठी मैदानात अवतरित होईल, कोणत्या बॅटर्स वरती इथे मात्र जबाबदारी दिली जाईल. अक्षय कासारने मागील मॅच मध्ये सुद्धा 2 उपयुक्त असे षटकार याच अक्षय कासारच्या बॅट मधून आले होते, आणि त्यामुळे तो सामना जिंकणं त्यांच्यासाठी सोपं झालं होतं. बघूया अक्षय कासार येथे मात्र आपल्या संघाला येथे मात्र सामना जिंकून देणार का, सामना येथे मात्र आपल्या बाजूने झुकवणार का. प्रेक्षक वर्गाला मागील दोन्ही सामने शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळाले. दोन्ही सामने शेवटच्या चेंडूवरती 1 बॉल 6 असंही समीकरण पाहायला मिळालं. दोन्ही वेळेला बॅटर्सने ते सामने खऱ्या अर्थानं जिंकलेत. 46 धावा बनवायच्या आहेत. अजून 16 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची गरज आहे. विकेटचं पतन झालंय. 35 धावा पूर्ण करायच्या आहेत. विकास दादा, मॅच येथे मात्र खऱ्या अर्थानं दोलायमान स्थितीमध्ये आहे. अक्षय कासारची दोन्ही मॅच मध्ये फलंदाजी बघितल्यात ना, का लागोपाठच्या 2 चेंडूंवर या वेळेला मात्र चुकतोय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची साईडची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसाळला. अक्षय कासार आल्या पावली माघारी. अक्षय बॅक टू द डगआउट. परंतु या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये मात्र आज तो पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होऊन परतलेला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, मंदार गुरव. अतिशय हरहुन्नरी असा हा खेळाडू मंदार गुरव आज फलंदाजीला आलेला आहे. काळा चौकीचा हा बंड्या काय करेल, कशा पद्धतीने फलंदाजी करेल. पहिल्या मॅच मध्ये त्याला फलंदाजीची संधी आली, त्या फलंदाजीच्या मध्ये जबरदस्त खेळ केला होता. अक्षय इज ऑन अ हॅट्रिक. अक्षयच्या हा बघू हॅट्रिक होणार का. चेंडू हवेत, आणि अक्षयची या स्पर्धेमधील आणखी एक हॅट्रिक संपन्न करतोय. लागोपाठच्या लाईटचा संबंध आहे. एजंट बघ, ट्रिपर नाही बॅट्समन बाबा. कोणाला मॅच चालू दे. बॅट्समन मागे मागे
check, hello, check, 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 hello, check, hello, hello, check. Hello, check. Hello, check, hello, hello, check, hello, 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 check. Hello, check, hello, 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 check, hello. ने कमाल केली, अक्षयने धमाल उडून दिलेली आहे. 4 चेंडूंमध्ये 4 विकेट्स प्राप्त केलेले आहेत. क्या बात आहे अक्षय मोन्या, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. पहिल्या 4 चेंडूंवर 4 विकेट काढल्यानंतर पहिला चेंडू डॉट गेला, तदनंतर अक्षय मोन्याच्याकडून एकापेक्षा एक भेदक चेंडू बघायला मिळाले. 4 चेंडू 4 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त करून आपल्या संघाचा वरचष्मा दाखवण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे. शेवटचा चेंडू काय येणार, कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाणार. शेवटच्या चेंडू फलंदाजीसाठी येतोय अजय पाटील. अजय पाटील काय करणार. आणि विकास, जर आता विकेट गेली ना तर डीजे मास्टर तयार राहा, धमाल गाणं वाजवा. विकास दादा खऱ्या अर्थानं हे अलिबागचं नाव खऱ्या अर्थानं अक्षय पाटीलने पुन्हा एकदा सिद्ध करून दिलंय. 4 चेंडूवरती 4 विकेट मिळवल्यात. न्यू बॅटर मैदानावरती आलेत अजय पाटील. अजय पाटील 5वी विकेट मिळणार का. एलबीडब्ल्यू चा लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमतरता. लेग बाईचा इशारा, परंतु इथे मात्र 4 विकेट मेडन ओव्हर येथे फेकली आहे. कमालीची गोलंदाजी. लेग बाईची फक्त एकच धाव गेली आहे, परंतु ती मेडन ओव्हर असणार आहे. डीजे